माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाच्या चरणांची सेवा करणं हीच तुकोबांची वडिलोपार्जित इस्टेट आहे. त्यांच्या पूर्वजांची विठ्ठलाची भक्ती आणि सेवा अविरतपणे चालवली होती. तसेच पांडुरंगांचे चरण सेवा वैकुंठवासी हरिभक्तपरायण दिनकर महाराज देशमुख यांनी आजवर चालवलेली आहे. पंढरपूरचे पायी दिंडी सोहळा हा त्यांचे पुत्र कृष्णा महाराज देशमुख, रामेश्वर महाराज देशमुख आणि साध्वी शीतलताई देशमुख हा वारसा त्यांनी पुढे चालवलाय. जाता पंढरीचे सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटत असे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालम टाकळीतून दिंडी सोहळा हा अनेक वारकऱ्यांना बरोबर घेऊन पंढरीच्या दिशेने जात असतो. आज दिंडी सोहळ्याचं मार्गक्रमण पंढरीच्या दिशेने झालं असून आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच पताका, वारकऱ्यांच्या हातातील भगवे झेंडे, टाळ मृदुंगांचा निनाद आणि ज्ञानोबा तुकाराम आणि भानुदास एकनाथ महाराजांचा गजर करीत वैष्णवांचा मेळा हा आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलाय. रामकृष्ण हरी. जाता पंढरीची सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटत असो. किंवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. गेल्या 29 वर्षापासून वैकुंठवासी हरिभक्तपरायण पूजनीय आमचे वडील दिनकर महाराज देशमुख यांनी सुरू केलेली ही दिंडी सोहळ्याची परंपरा या ठिकाणी आज 29वे वर्ष आहे. वडील गेल्यानंतर हरिभक्तपरायण बंधू कृष्ण महाराज देशमुख व हरिभक्तपरायण साध्वी शीतलताई देशमुख आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून हा सोहळा पुढे चालवत आहोत. असाच हा चिरसरण सुरू राहू एवढी भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.